नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जर टी ई टी 2026ची तर तयारी करत असाल, तर आपल्यासाठी महत्त्वाचा विषय असणार आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. मित्रांनो, या विषयावर 30 प्रश्न परीक्षेला विचारले जातात. त्याच उद्देशाने आपण मागील 1 महिन्यापासून दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती टी ई टी परीक्षेची तयारी करत आहोत. मित्रांनो, शेवटच्या दिवसांमध्ये PYQs बघणं खूप महत्त्वाचं आहे, कारण पूर्ण सिलेबसवरती आपली या ठिकाणी रिव्हिजन होते मित्रांनो. त्यासाठी PYQ सिरीज पाहणं हे खूप गरजेचं आहे शेवटच्या दिवसांमध्ये. मित्रांनो, 30 पैकी 30 गुणांची संपूर्ण तयारी आपण या ठिकाणी करून घेत आहोत. मागील परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नांचे सखोल विश्लेषण कन्सेप्टनुसार आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. त्यासाठी सेशन शेवटपर्यंत बघा, महत्त्वाचे प्रश्न असणार आहे. बघा मित्रांनो, आजच्या सेशनचा हा पहिलाच प्रश्न काय दिलेला आहे: खालीलपैकी कोणते विधान वाढीच्या संदर्भात योग्य नाही? मित्रांनो, कोणता विधान आहे वाढीच्या संदर्भात, म्हणजे वाढ यालाच आपण इंग्रजीमध्ये ग्रोथ लक्षात ठेवा. ठीक आहे, मग कोणता विधान आहे जे वाढ ग्रोथ यांच्या संदर्भात नाहीत? तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये दिलेलं आहे. बघू शकता, वाढीवर पर्यावरणाचा अजिबात परिणाम होत नाहीत. हे काय आहे? तर हे योग्य पर्याय नाहीत म्हटलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, मग आपल्याला यावरचे जे महत्त्वाचे मुद्दे आहे किंवा महत्त्वाचं स्पष्टीकरण या ठिकाणी विश्लेषणामध्ये दिलेलं आहे. बघा आता काय दिले की वाढ ग्रोथ ही प्रामुख्याने बाह्य, शारीरिक आणि संख्यात्मक असते, म्हणजे क्वांटिटेटिव्ह असते मित्रांनो. वाढ जी आहे ही प्रामुख्याने बाह्य म्हणजे एक्सटर्नल, शारीरिक, संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह असते, जी वजनात, उंचीत किंवा आकारात मोजता येते. वाढ ही परिपक्वतेनंतर साधारणपणे 18 ते 20 वर्षानंतर थांबते. बघा या ठिकाणी पर्याय बी मध्ये दिले की वाढ ही ठराविक वर्षानंतर थांबते. हे पॉझिटिव्ह ऑप्शन आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर पर्याय ए बघा, वाढ ही संख्यात्मक असते. हे पण पॉझिटिव्ह आहे, कारण याच्यामध्ये उंची आली, बरोबर, ग्रोथ, उंची, त्याच्यानंतर वजन. ठीक आहे, हे कशामध्ये येते? संख्यात्मकमध्ये येतं. त्याच्यानंतर वाढीचे थेट मापन करता येते, म्हणजेच काय? वाढीवर आनुवंशिकतेसोबतच पर्यावरणाचा म्हणजे पोषण, व्यायामाचा मोठा प्रभाव पडतो, त्यामुळे अजिबात परिणाम होत नाहीत. हे विधान काय आहे? तर चुकीचे आहे, आणि जे चुकीचे आहे तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आपण स्पष्टीकरण का घेतोय? कारण या स्पष्टीकरणाच्या आधारावर जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारलं तर त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे आपण प्रत्येक प्रश्नांचं विश्लेषण या ठिकाणी देत असतो मित्रांनो. ठीक आहे, जर तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने शिकायचं असेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा बघा काय दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, समीपदूर, यालाच प्रॉक्सिमोडिस्टल इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा, विकासाच्या नियमानुसार बालकाचा विकास कसा होतो? म्हणजे समीपदूर विकासाच्या नियमानुसार बालकाचा विकास कसा होतो? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिलंय, केंद्रापासून परिघाकडे म्हणजेच बाह्य भागाकडे समीपदूर विकासाच्या नियमानुसार बालकाचा विकास होतो. ओके मित्रांनो, आपण या ठिकाणी रिव्हिजन म्हणून हा क्लास रेकॉर्ड करत आहोत, कारण याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आणि सोबतच मित्रांनो उत्तरे आणि स्पष्टीकरण पाहायला मिळत आहेत आपल्या या PDF फाईलमध्ये. ओके, आणि ही PDF फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर मित्रांनो आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे, नाहीतर कमेंट बॉक्समध्ये PDF असे टाईप करून मेसेज करायचा आहे मित्रांनो, म्हणजे तुम्हाला आपल्या या टेलिग्राम ग्रुपवरून PDF डाउनलोड करता येईल. ठीक आहे, मग ह्या टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यावरती जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये ही PDF तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल मित्रांनो. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी विश्लेषणामध्ये काय दिले, तर समीपदूर विकास नियमानुसार म्हणजे प्रॉक्सिमोडिस्टल लॉ अनुसार शारीरिक विकास शरीराच्या मध्य भागाकडून किंवा पाठीच्या कणांकडून सुरू होऊन बाह्य भागाकडे, जसे की हात, पायांची बोटे पसरतो. उदाहरणावरून समजून घ्या, बालक सुरुवातीला पूर्ण खांदा किंवा हात हलवायला शिकते आणि त्यानंतर हाताच्या बोटावर नियंत्रण मिळवते. यालाच म्हणायचं आहे केंद्राकडून परिघाकडे म्हणजे बाह्य भागाकडे
समीप दूर या विकासाच्या नियमानुसार बालकाचा विकास होतो. क्लिअर झालं. महत्त्वाचं या ठिकाणी आपण विश्लेषण घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न बघायचा, प्रश्न क्रमांक 28 नंबरचा. बघा मित्रांनो काय दिले की किशोरावस्थेतील बालकांच्या विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिले. समवयस्क गट म्हणजे पियर ग्रुपचा सर्वात जास्त प्रभाव पडतो किशोर अवस्थेतील बालकांच्या विकासावर. मग आता यावरती जेवढे तुमचे डाऊट आहे ते सखोल विश्लेषणामध्ये बघूया की किशोर अवस्थेत म्हणजे 12 ते 18 वर्षातील मुले आपल्या कुटुंबांपेक्षा आपल्या मित्रांच्या किंवा समवयस्क गटांच्या विचारांना, फॅशनला आणि वर्तनाला जास्त महत्त्व देतात. या काळात त्यांच्यामध्ये अस्मिता शोधणे म्हणजे आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन हा संघर्ष सुरू असतो, ज्यामध्ये मित्रपरिवारांची भूमिका ही निर्णायक ठरते. ठीक आहे. आता तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. आपण समोरचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न क्रमांक 29 नंबरचा काय दिले की विकास ही कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे. हे विधान विकासाच्या कोणत्या तत्वाशी संबंधित आहेत. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिले. सातत्याचे तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी. विकास ही कधीही न थांबणारी प्रक्रिया आहे. ही या तत्वाशी मित्रांनो संबंधित आहेत. ठीक आहे. मग आता आपले डाऊट आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करू. बघा विकासाच्या सातत्याच्या तत्वानुसार विकास ही गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत म्हणजे ओम टू टोम अशी अविरत चालणारी प्रक्रिया आहे. हा बदल कधी जलद तर कधी संत असू शकतो. म्हणजेच काय तर शैशव अवस्थेत जलद आणि संत अवस्था म्हणजे प्रौढावस्थेत ठीक आहे असू शकते, परंतु तो कधीही पूर्णपणे थांबत नाहीत. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की विकास ही कंटिन्युअस चालणारी एक प्रोसेस आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा सातत्याचे तत्व या तत्वाशी संबंधित आहेत. ठीक आहे. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा बघा काय दिले. जीन पियाजे यांच्या मते बालक कोणत्या अवस्थेत अमूर्त विचार म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग करण्यास सक्षम होते. मित्रांनो जीन पियाजे यांनी कोणता विकास सिद्धांत मांडला. संज्ञानात्मक विकास सिद्धांत. कोणता सिद्धांत मांडला तर संज्ञानात्मक विकास सिद्धांत. यालाच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी असे सुद्धा आपण इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आता बघा तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये दिले. औपचारिक क्रियात्मक अवस्था म्हणजे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. या अवस्थेमध्ये अमूर्त विचार करण्यास सक्षम होतात. ठीक आहे. मग आता आपले जेवढे डाऊट आहे ते आपण सखोल विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले. जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास सिद्धांतानुसार. मित्रांनो मी जे तुम्हाला सांगितले संज्ञानात्मक विकास सिद्धांत त्याचं दुसरं नाव आहे बोधात्मक विकास सिद्धांत. ठीक आहे. म्हणजे संज्ञानात्मक विकास सिद्धांत किंवा बोधात्मक विकास सिद्धांत असे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्या सिद्धांतानुसार चौथी अवस्था म्हणजेच औपचारिक क्रियात्मक अवस्था 11 वर्ष व पुढील यामध्ये मुले समोर नसलेल्या काल्पनिक किंवा अमूर्त संकल्पनावर तार्किक विचार करू शकतात. ती गृहीतके मांडून समस्या सोडवण्यास सक्षम बनतात. मित्रांनो हे औपचारिक क्रियात्मक अवस्थेमध्ये मुले समोर नसलेल्या काल्पनिक किंवा अमूर्त संकल्पनावर तार्किक विचार करू शकतात. ती गृहीतके मांडून समस्या सोडवण्यास सक्षम बनतात. मग जीन पियाजे यांनी जी बोधात्मक विकास सिद्धांत मांडलाय म्हणजे त्यालाच आपण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी किंवा संज्ञानात्मक विकास सिद्धांत पण म्हणतोय. मग त्यांनी जी मांडलेली थेरी आहे त्या थेरीमध्ये त्यांनी 4 स्टेजेस सांगितलेले आहेत. किती 4 स्टेजेस सांगितलेले आहेत. मग ते 4 स्टेजेस आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यासाठी आपण आपल्याला पर्यायामध्येच दिलेलं आहे त्यांच्या 4ही अवस्था. बरोबर. मग पहिली अवस्था आहे संवेदीकारक अवस्था. लक्षात ठेवा याला सेन्सरी मोटर स्टेज आपण शॉर्टमध्ये यस लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतरची अवस्था आहे पूर्व क्रियात्मक अवस्था प्री ऑपरेशनल स्टेज. हे पी या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मूर्त क्रियात्मक अवस्था ही तिसरी अवस्था आहे. याला कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज सी. त्याच्यानंतर चौथी अवस्था आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही एफ लक्षात ठेवू शकता. म्हणजेच एस पी सी एफ हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यांचे 4 स्टेजेस आपल्याला या ठिकाणी पर्यायामध्येच दिलेले आहेत. ठीक आहे. महत्त्वाचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31 नंबरचा बघा काय दिले. एका शिक्षकाने वर्गातील सर्व मुलांसाठी एकच अध्यापन पद्धती वापरली, परंतु तरीही मुलांच्या प्रगतीत फरक आढळला. हे विकासाच्या कोणत्या नियमामुळे होते. मित्रांनो आपल्याला पर्याय सी मध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. व्यक्तिगत विभिन्नतेचे तत्व म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस या विकासाच्या नियमामुळे
हे अशा पद्धतीने घडून येते. मग आता आपली जी डाऊट आहे ते आपण सखोल विश्लेषणामध्ये बघूया की प्रत्येक बालकाचा अनुवांशिक वारसा आणि त्याला मिळणारे वातावरण वेगवेगळे असते. त्यामुळे त्यांच्या शिकण्याचा वेग, बुद्धिमत्ता, रस आणि अभिरुची ही भिन्न असते, म्हणजे डिफरंट असते. यालाच व्यक्तिगत भिन्नतेचे तत्व असे म्हणतात. म्हणजे आता तुमचे पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाले असतील की व्यक्तिगत भिन्नतेचे तत्व म्हणजे काय, व्यक्तिगत भिन्नतेचे तत्व म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे काय, तुमचे या ठिकाणी विश्लेषणामध्ये पॉईंट क्लिअर झाले असतील. यामुळे समान शैक्षणिक सुविधा असूनही मुलांच्या प्रगतीत हे फरक पडतो. ठीक आहे मित्रांनो, सर्व डाऊट तुमचे क्लिअर झाले असतील. आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 32 नंबरचा बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा गेलेला आहे की बालकाच्या सामाजिक विकासातील म्हणजे सोशल डेव्हलपमेंटमधील पहिली आणि सर्वात महत्त्वाची संस्था कोणती आहे. बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती असेल. पर्याय सी मध्ये दिलेला आहे कुटुंब, फॅमिली. ही बालकाच्या सामाजिक विकासातील म्हणजे सोशल डेव्हलपमेंटमधील सर्वात पहिली आणि महत्त्वाची संस्था मानली जाते. मग आता आपले पॉईंट विश्लेषणामध्ये क्लिअर करू. बालकाचे प्राथमिक सामाजिकरण म्हणजे प्रायमरी सोशलायझेशन हे कुटुंबात होते. कुठे? फॅमिलीमध्ये होते. आई वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून बालक भाषा, चालरीती, मूल्ये आणि वर्तन पद्धती शिकते. त्यामुळे ही कुटुंब ही सामाजिक विकासाचा एक पाया मानला जातो. ठीक आहे, क्लिअर झाले असतील मित्रांनो तुमचे सर्व डाऊट. तर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 33 नंबरचा बघा काय दिले. खालीलपैकी कोणते उदाहरण स्थूल स्नायू कौशल्य म्हणजे ग्रॉस मोटर स्किल विकासाचे आहे. IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. कोणता उदाहरण आहे ते ग्रॉस मोटर स्किल विकासाचे आहेत. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये दिले की मैदानावर धावणे किंवा उड्या मारणे. हे आहे. सुईमध्ये दोरा ओवणे हे मित्रांनो फाईन मोटर स्किलचं उदाहरण आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर चित्रांमध्ये रंग भरणे हे पण फाईन मोटर स्किलचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर कागदावर पेनने लिहिणे म्हणजे हे पण फाईन मोटर स्किलचं उदाहरण आहे. आता बघा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले की पर्याय A, B, D हे फाईन मोटर स्किलचे उदाहरण आहे. मग का आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ठीक आहे, मग हा ग्रॉस मोटर स्किलचाच उदाहरण आहे आणि इतर तिन्ही पर्याय हे फाईन मोटर स्किलचे उदाहरण आहे. हे का आहे, जर तुम्हाला डाऊट पडला असेल मित्रांनो, तर आपण विश्लेषणामध्ये आपले पॉईंट क्लिअर करूया. बघा, या ठिकाणी काय दिले की शारीरिक कारक कौशल्याचे 2 प्रकार पडतात. म्हणजे काय, तर शारीरिक जे कौशल्य आहे त्याचे किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. मग पहिला आहे स्थूलकारक, जे ग्रॉस मोटर स्किल म्हणतोय, ज्यामध्ये आता समजून घ्या की ज्यामध्ये शरीराच्या मोठ्या स्नायूचा वापर होतो. उदाहरणार्थ धावणे, उड्या मारणे, पोहणे याच्यामध्ये शरीराच्या मोठ्या भागाचा किंवा मोठ्या स्नायूचा काय होते, वापर होते. म्हणून हा जो उदाहरण आहे याच्यामध्ये बघा, मैदानावर धावणे किंवा उड्या मारणे हे ग्रॉस मोटर स्किलचा उदाहरण आहे. क्लिअर झालं. त्याच्यानंतर दुसरा पर्याय होतो सूक्ष्मकारक, म्हणजेच काय, फाईन मोटर स्किल. आता समजून घ्या, हे इतर पर्याय आपण फाईन मोटर स्किलचे आहे सांगितले. मग यामध्ये लहान स्नायूच्या प्रामुख्याने हातांच्या बोटांचा वापर होतो. उदाहरणार्थ लिहिणे, रंगवणे आणि सुई ओवणे. म्हणून या ठिकाणी इतर पर्याय हे फाईन मोटर स्किलचे आहे. क्लिअर झालं. ठीक आहे, अशा पद्धतीने मित्रांनो सखोल विश्लेषण जर आपण केले तेव्हाच आपल्याला आपले डाऊट क्लिअर होतात. ठीक आहे, म्हणून आपण मागील 1 महिन्यापासून कंटिन्यू प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण करत आहोत मित्रांनो. जर तुम्हाला अशाच पद्धतीने दररोज शिकायचं असेल, डिटेलमध्ये आपले डाऊट क्लिअर करून घ्यायचे असेल, तर मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातं मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह तुमचे डाऊट क्लिअर केल्या जाईल मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 34 नंबरचा बघा काय दिले. महत्त्वाचा प्रश्न आहे. विकासाच्या कोणत्या अवस्थेला वादळ आणि तणावाचा काळ म्हणजे पिरियड ऑफ स्ट्रोम अँड स्ट्रेस म्हटले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 3 मध्ये किशोर अवस्था, कुमार अवस्था. या अवस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे म्हटले जाते. ओके, मग आता विश्लेषणामध्ये बघायचं काय दिले की प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ स्टेनली हॉल यांनी किशोर अवस्थेला वादळ आणि तणावाचा काळ म्हटलेला आहे. कोणी म्हटलंय, तर स्टेनली हॉल यांनी म्हटलंय की किशोर अवस्थेला वादळ आणि तणावाचा काळ. या अवस्थेत मुलांमध्ये तीव्र शारीरिक, मानसिक, संप्रेरकीय म्हणजे हार्मोनल आणि भावनिक बदल होतात.
ज्यामुळे त्यांच्यात अंतर्गत आणि बाह्य संघर्ष हे निर्माण होतो. आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो. आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा बघा काय दिले. बालकाच्या भाषिक विकासासाठी म्हणजे लँग्वेज डेव्हलपमेंटसाठी सर्वात संवेदनशील काळ कोणता मानला जातो, म्हणजे सेन्सिटिव्ह पिरियड हे कोणता मानला जातो बालकाच्या भाषिक विकासासाठी? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिले, पूर्व बाल्यावस्था, याला अर्ली चाइल्डहुड तुम्ही इंग्रजीमध्ये लक्षात ठेवू शकता. मग आता विश्लेषणामध्ये बघा काय दिले की पूर्व बाल्यावस्था 2 ते 6 वर्षाचा हा काळ भाषिक विकासासाठी अत्यंत संवेदनशील आणि वेगवान असतो. या काळात बालकाचा शब्दसंग्रह वेगाने वाढतो आणि ते व्याकरणदृष्ट्या योग्य वाक्य बोलू लागतात. या काळात मिळालेले समृद्ध भाषिक वातावरण त्यांच्या भविष्यातील भाषिक क्षमतेचा पाया ठरते. क्लिअर झालं. महत्त्वाची या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करत आहोत मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 36 नंबरचा बघा मित्रांनो काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने नैतिक विकासाचा सिद्धांत मांडला, म्हणजे थेअरी ऑफ मॉरल डेव्हलपमेंट हे कोणी मांडलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय. लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. ठीक आहे. मग आता विश्लेषणामध्ये बघा काय दिले. लॉरेन्स कोहलबर्ग यांनी बालकांच्या आणि व्यक्तीच्या नैतिक विचारांचा अभ्यास करून नैतिक विकासाचा सिद्धांत मांडला. त्यांनी नैतिक विकासाचे 3 स्तर म्हणजे 3 लेवल आणि 6 टप्पे म्हणजे 6 स्टेजेस सांगितले, ज्यामध्ये हाइन्स डिलेमास म्हणजेच ही कथा अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 37 नंबरचा बघा काय दिले. विकासाचे एकत्रीकरणाचे तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशन काय दर्शवते? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिले की बालक आधी संपूर्ण अवयव आणि नंतर त्याचे भाग हलवायला शिकते आणि शेवटी दोन्हीचा एकत्र वापर करते. यालाच आपण विकासाचे एकत्रीकरणाचे तत्व हे या ठिकाणी दर्शवते. ओके, आता विश्लेषणामध्ये बघू काय दिले. एकत्रीकरणाच्या तत्वानुसार बालक सुरुवातीला एखाद्या मोठ्या अवयवाचा जसे संपूर्ण हात याचा वापर करते, नंतर लहान भागाचा जसे की बोट याचा वापर करते आणि शेवटी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हात आणि बोट यांचा एकत्रित व समन्वयित वापर करायला शिकते. हे या ठिकाणी एकत्रीकरणाची तत्वाची एक प्रिन्सिपल आपण या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशन म्हणून लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 38 नंबरचा बघा काय दिले. बालकाचा विकास हा आनुवंशिकता आणि वातावरण यांचा गुणाकार आहे, म्हणजे डेव्हलपमेंट इक्वल टू हेरिडिटी इंटू एन्व्हायरमेंट हे प्रसिद्ध विधान कोणाचे आहे? म्हणजे डेव्हलपमेंट इक्वल टू हेरिडिटी इंटू एन्व्हायरमेंट हे जे हे बालकाच्या विकासाचं प्रसिद्ध विधान आहे मित्रांनो, हे कोणाचं आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय ए मध्ये दिले. वुडवर्थ यांनी हे विधान दिलेलं आहे की बालकाचा विकास हा आनुवंशिकता आणि वातावरण यांचा काय आहे तर गुणाकार आहे. ओके, आता विश्लेषणामध्ये बघा काय दिले. तर आर.एस. वुडवर्थ यांच्या मते विकास हा केवळ आनुवंशिकता किंवा केवळ वातावरण यामुळे होत नाहीत, तर या दोन्ही घटकांचा परस्पर आंतरक्रियेचा म्हणजे इंटरॅक्शनचा तो परिणाम असतो. आनुवंशिकता व्यक्तीला क्षमताची सीमा ठरवून देते, तर वातावरण त्या क्षमतांना विकसित करण्याची संधी देते. म्हणून या ठिकाणी त्यांनी बालकाचा विकास हा आनुवंशिकता म्हणजे हेरिडिटी आणि वातावरण म्हणजे एन्व्हायरमेंट या दोघांचा गुणाकार आहे असे विधान त्यांनी प्रसिद्ध केलेले आहेत. कोणी तर वुडवर्थ यांनी. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 39 नंबरचा बघा. आपले या ठिकाणी संकल्पना क्लिअर होतात आणि या संकल्पनेच्या आधारावर तुम्ही कितीही अवघड प्रश्न सोडवू शकता मित्रांनो. ठीक आहे. मग आता परिपक्वता म्हणजे मॅच्युरेशन हे काय आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. मग मित्रांनो पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वय वाढवण्यासोबत आनुवंशिकता वैशिष्ट्याचे नैसर्गिकरित्या हे प्रगट होणे. ओके, मग आता सखोल विश्लेषणामध्ये काय दिले की परिपक्वता ही एक जैविक आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे जी व्यक्तीच्या जनुकीय आराखड्यानुसार म्हणजे जेनेटिक्स ब्ल्यूप्रिंट वयानुसार आपोआप घडते. यासाठी कोणत्याही बाह्य प्रशिक्षणाची किंवा सरावाची गरज नसते. उदाहरणावरून समजून घ्या की ठराविक वयात दात येणे किंवा पायाचे स्नायू मजबूत झाल्यावर चालता येणे यालाच आपण परिपक्वता किंवा मॅच्युरेशन असे लक्षात ठेवू शकता मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आपल्याला. याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 40 नंबरचा काय दिलेला आहे बघा. बालकाच्या विकासाची गती कशी असते म्हणजे रेट ऑफ डेव्हलपमेंट हे कसं असते बालकाच्या विकासाचं? तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी मध्ये दिले की वेगवेगळ्या अवस्थेमध्ये ती भिन्न असते आणि स्थिर नसते. म्हणजे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये ती कशी असते? भिन्न असते आणि कधीही ती स्थिर नसते मित्रांनो. म्हणजे बालकाचा जो विकास आहे तो कधीही स्थिर नसतो. ठीक आहे,
पण वेगवेगळ्या अवस्थेमध्ये ते भिन्न असू शकते, परंतु स्थिर असते का, तर नाही. ठीक आहे. मग आता विश्लेषणामध्ये बघा काय दिले, तर विकासाचा मार्ग हा निश्चित असला तरी विकासाचा वेग किंवा गती ही कधीही स्थिर नसते. शैशवावस्थेत आणि पूर्व बाल्यावस्थेत शारीरिक व मानसिक विकास अत्यंत वेगाने होतो, तर उत्तर बाल्यावस्थेत थोडा संथ होतो आणि किशोरावस्थेत पुन्हा वेग घेतो. म्हणजे अशा प्रकारे बालकाचा विकास हा होत असतो. हे लक्षात ठेवा, बालकाची जी विकासाची गती आहे ती अशा पद्धतीने असते. हे आपण विश्लेषणामध्ये या ठिकाणी बघितले. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 41 नंबरचा बघा काय दिले. लेव वायगोस्की यांच्या मते बालकाच्या बोधात्मक विकासात सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची असते? तर या प्रश्नाचं उत्तर, लेव वायगोस्की यांनी जो बालकाचा विकास आहे, बोधात्मक विकास आहे, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची असते, तर सामाजिक आणि सांस्कृतिक आंतरक्रिया म्हणजे सोशल कल्चरल इंटरॅक्शन याची सर्वात जास्त भूमिका असते बालकाच्या बोधात्मक विकासांमध्ये, असे लेव वायगोस्की मानतात. मग आता विश्लेषणामध्ये काय दिले बघा. रशियन मानसशास्त्रज्ञ लेव वायगोस्की यांनी सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत मांडला, म्हणजे सोशिओ कल्चरल थेरी हे कोणी मांडली, तर लेव वायगोस्की यांनी मांडलेली आहे. त्यांच्या मते बालक समाज, संस्कृती आणि प्रौढ व्यक्तींशी म्हणजे यमके व मोर नॉलेजेबल अदर करणाऱ्या संवादातून आणि आंतरक्रियेतून ज्ञानाची रचना करते. त्यांनी झेडपीडी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट अँड स्कॅफोल्डिंग म्हणजे आधार देणे अशा प्रकारच्या संकल्पना या सोशिओ कल्चरल थेरीमध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत. म्हणजे सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतामध्ये अशा संकल्पना त्यांनी दिलेल्या आहेत. आणि हे महत्त्वाचे मित्रांनो, एमकेवरती प्रश्न आलेला आहे, झेडपीडीवरती प्रश्न आलेला आहे, स्कॅफोल्डिंग म्हणजे काय याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. मग हे तिन्ही जे संकल्पना आहे, या तिन्ही संकल्पनावर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती याच्यावर प्रश्न घेतलेले आहेत. तुम्ही जर यापूर्वीचे सेशन बघितले नसाल तर बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये एमकेओवरचे प्रश्न पाहायला मिळतात, झेडपीडीवरचे प्रश्न पाहायला मिळतात, स्कॅफोल्डिंगवरचे प्रश्न पाहायला मिळतात. आणि नेमका एमकेओ काय आहे, झेडपीडी काय आहे, स्कॅफोल्डिंग काय आहे, ते पण आपण त्याच्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. ठीक आहे. यापूर्वीचे सेशन बघितले नसाल तर बघून घ्या. आपल्या याच यूट्यूब चॅनलमध्ये जाऊन तुम्ही प्लेलिस्ट या फोल्डरमध्ये जाऊन बघू शकता. मित्रांनो, TET पेपर 2026 या नावाने आपण त्या ठिकाणी एक प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे. जवळपास त्याच्यामध्ये 41 ते 42 व्हिडिओ आतापर्यंत आपण अपलोड केलेले आहेत. ठीक आहे. ते सर्व व्हिडिओज महत्त्वाचे आहे आणि प्रत्येक प्रश्नांचं सखोल विश्लेषण आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग अशाच पद्धतीने दररोज आपल्या चॅनलवरती आपल्याला शिकायला मिळणार आहेत मित्रांनो. त्यासाठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 42 नंबरचा बघा काय दिले. बाल्य अवस्थेतील म्हणजे लेट चाइल्डहुड मुलांचे मुख्य वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणते आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पर्यायी मध्ये दिले, टोळीची अवस्था, यालाच गँग एज असे म्हणतो आपण. ओके. आता विश्लेषणामध्ये बघा काय दिले की उत्तर बाल्यावस्थेला 6 ते 12 वर्ष टोळीची अवस्था किंवा शालेय वय असे म्हटले जाते. या वयात मुले स्वतःचे गट किंवा मित्रमंडळी तयार करतात आणि त्यांच्यात समूहाची भावना, निष्ठा आणि सामाजिक नियम पाळण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. हे या ठिकाणी आपले जेवढे प्रश्नावरचे डाऊट आहे ते विश्लेषणामध्ये क्लिअर झाले असतील मित्रांनो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 43 नंबरचा बघा काय दिले. विकासाचा शीरपदाभिमुख नियम काय सांगतो? म्हणजे सेफिलोकॉडल. यापूर्वी आपण प्रॉक्सिमोडिस्टल याच्यावरती प्रश्न बघितले होते. त्याच्यानंतर दिले की विकासाचा शीरपदाभिमुख म्हणजे सेफिलोकॉडल हा नियम काय सांगतोय? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळते. विकास डोक्याकडून सुरू होऊन पायाच्या दिशेने जातो. म्हणजेच आपण याला सेफिलोकॉडल या विकासाचा नियम असे म्हणू शकतो. ठीक आहे. मग आता विश्लेषणामध्ये आपले डाऊट क्लिअर करू बघा. शीरपदाभिमुख सेफलोकॉडल नियमानुसार बालकाचा शारीरिक आणि कारक विकास डोक्याच्या भागाकडून सुरू होतो आणि खाली पायांकडे जातो. म्हणूनच नवजात बालक आधी आपले डोके स्थिर करायला शिकते, नंतर बसताना पाठीवर नियंत्रण मिळवते आणि शेवटी पायांच्या मदतीने उभे राहायला व चालायला शिकते. यालाच मित्रांनो सेफलोकॉडल हे असे हा जो नियम आहे सेफलोकॉडलचा हा नियम आहे. ठीक आहे. महत्त्वाचं या ठिकाणी विश्लेषण दिले. आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो. तर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 44 नंबरचा बघा काय दिले. बालकाच्या वाढीवर खालीलपैकी कोणत्या अंतःस्रावी ग्रंथीचा थेट परिणाम होतो? म्हणजे बालकाच्या वाढीवर खालीलपैकी कोणत्या अंतःस्रावी ग्रंथीचा थेट परिणाम होतो असा प्रश्न केलाय. या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिलेलं आहे की पीयूषिका ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँडचा थेट परिणाम होतो. बालकाच्या वाढीवर अंतःस्राव्य ग्रंथीचा थेट परिणाम कशाचा होतो? तर पीयूषिका ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँडचा. आता विश्लेषणामध्ये बघा काय दिले. तर मेंदूच्या तळाशी असणारी पीयूषिका ग्रंथी पिट्युटरी ग्लँड शरीरातील ग्रोथ हार्मोन स्त्रवते. हा संप्रेरक हाडांच्या आणि स्नायूच्या वाढीसाठी थेट कारणीभूत असतो. या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे बुटकेपणा किंवा अतिस्रावामुळे अवाढव्यता येऊ शकते. ठीक आहे. क्लिअर झालं. महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 45 नंबरचा बघा काय दिले. विकासाचा विशिष्टतेकडून सामान्यतेकडे असा प्रवास नसून तो सामान्यकडून विशिष्टकडे असतो. याचे अचूक उदाहरण कोणते आहेत? म्हणजे बघा, विकासाचा जो आहे विशिष्टतेकडून सामान्यकडे असा प्रवास नसून तो सामान्यकडून विशिष्टकडे
असा प्रवास असतो, यावरचं आपल्याला अचूक उदाहरण विचारलंय मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर बघा पर्याय बी मध्ये दिले की रडताना बालक आधी पूर्ण शरीर हलवते आणि नंतर फक्त डोळ्यातून अश्रू काढते व आवाज करते. आता बघा तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. विकासाच्या नियमानुसार बालक सुरुवातीला कोणत्याही उद्दीपकाला सामान्य प्रतिक्रिया देते. उदाहरणार्थ दुःख किंवा सुख, वेदना झाल्यास पूर्ण शरीर आणि हातपाय हलवून रडते. जसा जसा विकास होतो तशी ही प्रक्रिया विशिष्ट स्नायूपुरती, म्हणजे उदाहरणार्थ फक्त चेहऱ्याचे हावभाव किंवा रडण्याचा आवाज यावर मर्यादित असते. मित्रांनो, हे विश्लेषण समजून घ्या तुम्ही. या विश्लेषणामध्येच आपल्या ह्या प्रश्नाचं करेक्ट आपल्या प्रश्नाचे जेवढे काही डाऊट आहे ते क्लिअर होऊन जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 46 नंबरचा बघा काय दिले. खालीलपैकी कोणते क्षेत्र बोधात्मक विकासाशी म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटशी थेट संबंधित आहेत. बोधात्मक विकासाशी कोणते क्षेत्र हे संबंधित आहेत, याच्याशी संबंधित आहेत, तर पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विचार, स्मृती, समस्या निराकरण आणि कल्पनाशक्ती. आता विश्लेषणामध्ये बघा काय दिले की बोधात्मक किंवा ज्ञानात्मक विकास म्हणजे मानसिक क्षमताचा विकास. यामध्ये माहितीवर प्रतिक्रिया करणे, जसे की लक्ष केंद्रित करणे, याला अटेन्शन म्हणतो आपण, स्मरणशक्ती, मेमरी, तर्कशक्ती, रिझनिंग, निर्णय घेणे आणि कल्पनाशक्ती या सर्व बौद्धिक प्रक्रियेचा एक समावेश होतो या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 47 नंबरचा बघा काय दिले. अहम केंद्रित विचार म्हणजे इगोसेंट्रिक थिंकिंग हे पियाजेच्या मते कोणत्या अवस्थेचा प्रमुख वैशिष्ट्य आहे, तर मित्रांनो हे आहे पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिले पूर्वक्रियात्मक अवस्था म्हणजे प्री ऑपरेशनल स्टेजेस. याच्यामध्ये अहम केंद्रित विचार हे पियाजेच्या मते या अवस्थेचा एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. आता विश्लेषणामध्ये बघा काय दिले, तर पूर्वक्रियात्मक अवस्थेत म्हणजे जो 2 ते 7 वर्षाच्या बालकांमध्ये अहम केंद्रितपणा असतो, म्हणजे इगोसेंट्रिक असतो. याचा अर्थ असा की बालक जगाकडे फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहते. म्हणजे इगोसेंट्रिकचा म्हणजे अहम केंद्रितपणा याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी दिले की बालक जगाकडे फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहतो. इतरांनाही आपल्यासारखाच विचार आणि अनुभव येत असेल असे बालकाला वाटते, ते दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून समजून घेऊ शकत नाहीत. त्यालाच म्हणायचं आहे मित्रांनो अहम केंद्रित विचार, इगोसेंट्रिक थिंकिंग. ठीक आहे. याच्यानंतर आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 48 नंबरचा बघा काय दिले. बालकाच्या विकासाचा अंदाज लावता येतो या विधानाला विकासाची कोणती तत्व पुष्टी देते. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय मध्ये पाहायला मिळतोय की विकासाची भविष्यवाणी करण्याचे तत्व म्हणजे प्रिन्सिपल ऑफ प्रेडिक्टिबिलिटी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता विश्लेषणामध्ये बघा काय दिले की विकास एका निश्चित आणि पद्धतशीर क्रमाने होत असल्यामुळे बालकाच्या सध्याच्या विकासाच्या गतीवरून आणि स्वरूपावरून त्यांच्या भावी मानसिक किंवा शारीरिक क्षमतेचा अंदाज वर्तवता येतो. उदाहरणावरून समजून घ्या. बालकाच्या क्षकिरण चित्रावरून त्याच्या भावी उंचीचा अंदाज लावता येतो. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न होता, लक्षात ठेवा. याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 49 नंबरचा बघा काय दिले. खालीलपैकी कोणता घटक बालकाच्या वाढीवर आणि विकासावर प्रभाव टाकणारा बाह्य घटक आहे, म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिलेलं आहे की गर्भावस्थेत मातेला मिळालेले पोषण आणि आरोग्य. आता विश्लेषणामध्ये बघा काय दिले. आनुवंशिकता, बुद्धिमत्ता आणि ग्रंथी हे बालकाचे अंतर्गत म्हणजे इंटरनल घटक आहे, इंटरनल फॅक्टर आहेत. याउलट गर्भावस्थेत किंवा जन्मानंतर बालकाला मिळणारे अन्न, खेळायला मिळणारे वातावरण, वैद्यकीय सुविधा आणि कौटुंबिक वातावरण हे काय आहे, तर एक्सटर्नल फॅक्टर आहे, बाह्य घटक आहे, जे विकासाला एक दिशा देतात. ठीक आहे. महत्त्वाचं या ठिकाणी आपण विश्लेषण घेतलेलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आजच्या हा सेशनचा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिक्षकांसाठी बालविकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयाचा अभ्यास करणे का आवश्यक आहे. बघा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे. मग शिक्षकांसाठी बालविकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयाचा अभ्यास करणे का आवश्यक आहे, तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा पर्याय बी मध्ये दिले. यामुळे शिक्षकांना मुलांच्या गरजा, त्यांच्या क्षमता आणि विकासानुसार योग्य अध्यापन पद्धती निवडता येते. म्हणून बालविकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट या विषयाचा अभ्यास करणे हे शिक्षकांसाठी महत्त्वाचं आहे. बघा, विश्लेषणामध्ये काय दिले की बालविकासाच्या नियमाचे ज्ञान शिक्षकाला बालकांच्या वयानुरूप असणाऱ्या मानसिक आणि शारीरिक क्षमतांची जाणीव करून देते. यामुळे शिक्षक वर्गातील व्यक्तिगत भिन्नता ओळखून बालकेंद्रित म्हणजे चाइल्ड सेंटर शिक्षण देऊ शकतात आणि योग्य शैक्षणिक साधनांची निवडही करू शकतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न घेतले मित्रांनो. 25 प्रश्नापैकी किती प्रश्नांचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. सोबतच व्हिडिओ कसा वाटला त्याची प्रतिक्रिया सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समधून द्यायची आहे मित्रांनो. जर तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने सखोल स्पष्टीकरणासह शिकायचं असेल, आपल्या या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो, तेव्हा काही सेकंदामध्ये
तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, दररोज आपल्याला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सखोल विश्लेषणासह आपले जेवढे काही डाऊट आहे आणि कन्सेप्टनुसार आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे, त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडून राहायचं आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. आजच्या या सेशनमध्ये एवढंच. थँक्यू सो मच.